हां येस गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. कशात मस्त ओके. सो एक अजून एक माझ्यासाठी फार गुड न्यूज आहे. माझ्या मुलीला MST CETला 99.66% आले. यस थँक्यू. ओके पण तिचं मेन टार्गेट CET नव्हतं, नीट आहे. आता अजून ती 21 जूनला आहे, रिनीट. ओके चला बरं. आता आपण लास्ट लेक्चरला काय बघितलेले आहेस? हां फर्स्ट अटेम्प्ट. हो मग सेकंड अटेम्प्ट पण दिलेला आहे तिने. ओके आणि तो दिला म्हणून फायदा काय झाला, तिचा जी काही स्टडी ती याच्यामध्ये राहिली, मोमेंटममध्ये राहिली. कारण त्याच्यानंतर मग रिनीटचं ते नीटचं सर्व ओपन झालं ना स्कॅम. ओके मग जर कारण ती जर दुसरी CET दिली नसती ना, मग तो अभ्यास तेवढा असा मोमेंटम नसता आला. हां तेवढा स्ट्रॉंगली ते जात नव्हते MST CET म्हणून. आता रिलॅक्स झालं, संपलं आहे असं. पण चला हरकत नाही आता. म्हणून मुलांना पण एफर्ट्स फार जबरदस्त आहे बरं का. ओके म्हणजे आता माझी जरी गाईडलाईन होती तरीसुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या स्टुडंटने करणं महत्त्वाचं असतं. आलं का लक्षात? है ना. म्हणजे असं होत नाही डेली तुम्ही फक्त तुमचे म्हणजे झोपण्याचे आवर्स सोडले आणि बाकी तुमचे थोडेसे एक्सरसाइज रिलॅक्सेशन हे टाईम सोडले तर तुम्हाला सतत MCQ सॉल्व करावं लागतील, ते कन्सेप्ट बघावे लागतील, समजून घ्यावे लागतील. म्हणजे तुम्ही तुम्हाला स्वतःला ढिलं सोडू शकत नाही. सिलेबस वास्ट आहे, सिलेबस वास्ट आहे. त्याच्यामुळे फार तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. आलं आहे काय लक्षात? ओके त्याच्यामुळे अगदी 2-3 तास अभ्यास केला तरीसुद्धा एवढा स्कोर येणार नाही. काय म्हणतं समजून घ्या. ओके म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचं जे काही सर्व सोडून इथं होतावं लागेल तेव्हा तो स्कोर होतो, अदरवाईज होत नाही. आलं का लक्षात? है ना. त्याच्यामुळे जेवढं तुमच्याकडनं शक्य आहे तेवढं तुमचं इनपुट द्या तर स्कोर आहे. आलं काय लक्षात? म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस ती प्रॅक्टिस करतात क्लॉक लावून त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युली स्पीड येतो, आहे ना. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कळतं की माझे हे क्वेश्चन्स किती वेळात होत आहेत. येऊन जा माझे एवढे क्वेश्चन्स किती वेळात होत आहेत. अरे मला टाईम कमी पडतो आहे म्हणजे मला काय करायला पाहिजे, मग कसं टाईम मॅनेज करायला पाहिजे, सर्व मेंटल टाईम मॅनेज करता आला पाहिजे. आणि हे केव्हा शक्य आहे? प्रॅक्टिस बाय प्रॅक्टिस बाय प्रॅक्टिस बाय प्रॅक्टिस. ओके बरं चला आता आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण शेवटचं कोणतं डेरिवेशन बघितलेलं? मला वाटतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू स्पेरिकल शेल बघितलं का? ओके समजलं. ते गॉस थेरमचं पहिलं ॲप्लिकेशन होतं. बरं त्या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही स्टेप बघितल्यात तर काय काय स्टेप होत्यात बघा. बघा काय काय स्टेप्स होत्या. पहिल्यांदा तर आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज कसं आहे ते डिसाईड केलं. म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन 3 प्रकारचे आहेत. एक तर लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे किंवा व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ना. म्हणजे चार्जचं डिस्ट्रीब्युशन आपण पहिल्यांदा डिसाईड करतो. सेकंड आपण काय डिसाईड करतो की गॉसियन सरफेस कोणता ड्रॉ करायचा आहे तो डिसाईड करतो. तिसरा आपण काय डिसाईड करतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीने एरिया व्हेक्टरची डायरेक्शन आपण डिसाईड करतो.
त्यानंतर फ्लक्स काढतो बाय कॅल्क्युलेशन आणि फ्लक्स बाय गॉस थेरम दोघांना इक्वेट केलं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. बघा कसा सिक्वेन्स आहे इथं, आपल्याला तो सिक्वेन्स पण लक्षात आला पाहिजे है ना. पहिल्यांदा त्या बॉडीवर चार्ज डिस्ट्रीब्यूट करतो आपण, बरोबर आहे. जो आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट कोणता केलेला आहे, युनिफॉर्मली क्यू. मग ते 3 प्रकारचे डिस्ट्रीब्युशन आहेत, एक तर लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन किंवा वॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. ते डिसाईड झालं की अकॉर्डिंग टू द शेप ऑफ कंडक्टर आपण त्याच्या भोवतीचा जो गॉसियन सरफेस ड्रॉ करतो इमॅजिनरी, त्याचा शेप ठरवतो. तो शेप ठरल्यानंतर आपण काय करतो, 2 डायरेक्शन काढतो त्या ठिकाणी जिथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन, त्याच्यामधला अँगल. त्याच्यानंतर फ्लक्स कॅल्क्युलेट करतो आणि तो फ्लक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण तो फ्लक्स गॉस थेरमने काय येतो त्याच्याबरोबर इक्वेट करतो की झालं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं फॉर्म्युला. आले का लक्षात? ओके बरं. आता आपण थोडासा इथून पुढे आपण जो काही डेरिवेशन्स वगैरे लिहून घेतो आहे तो थोडासा, जर आपण आता या सिक्वेन्समध्ये आपण काय बदल करणार आहे ते सांगतो तुम्हाला. बघा आपण पहिलं आता याच्यामध्ये चेंज करा, पहिलं दुसरं चॅप्टर होतं म्हणून आपण ह्या पद्धतीने गेलो. आता आपल्याला जे पण काय डेरिवेशन आहेत ते मी तुम्हाला प्रत्येक डेरिवेशन समजून सांगणार आहे, प्रत्येक डेरिवेशन, परंतु तुम्ही लिहायचं नाही आहे. हां, तुम्ही मी एक्सप्लेन करत असताना इन शॉर्ट काही लिहिलं तर हरकत नाही माझी. ओके, मग ते डेरिवेशन कशी लिहायचे तर आता तुम्ही लिहिलेले आहेत की नाही, तशाच माझ्या स्टुडंटनी नोट्स तयार केलेल्या आहेत, त्याची PDF पाठवून देईल. आल्या का लक्षात? हे कसं लिहिलेलं आहे स्टेप बाय स्टेप. ओके, तसंच हे सर्व PDF तयार झालेली आहे मुलांनी लिहून लिहून. ओके, तर सर्व चॅप्टर्सचे माझ्याकडे PDF असणार आहे, तुम्हाला ग्रुपवर मी ती PDF टाकून देईल. हां, इन शॉर्ट प्रत्येक डेरिवेशन मी सांगेल तुम्हाला. म्हणजे याच्याने काय होणार आहे की आपला वेळ थोडासा वाचेल, म्हणजे चांगल्यापैकी वाचेल. मग त्याच्यात आपल्याला CETचे म्हणजे MCQचे आपल्याला सम्स जास्त घेता येतील. आल्या का लक्षात? आणि आपला सिलेबस पण विदिन होऊन जाईल. या सर्व आपल्याला गोष्टी करायच्या आहेत आता. आल्या का लक्षात? हां, आणि जर आपले आवर्स वाढवले तर अजून आपला फायदा आहे, है ना. जर फिजिक्सचे आपले 3च्या ऐवजी 5 लेक्चर झाले तर अजून आपल्याला जास्त कॉन्सेप्ट वगैरे त्या डेपमध्ये जाऊन आपण त्याचे MCQs घेता येईल आपल्याला. आले काय लक्षात? ओके, तर बघा आता इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपल्याला एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू द कंडक्टिंग वायर. ओके, बघा नेक्स्ट जे डेरिवेशन आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E ड्यू टू इन्फानाइट लॉन्ग कंडक्टिंग वायर किंवा त्याला म्हणतात कंडक्टिंग वायर किंवा त्याला म्हणतात सिलेंड्रिकल कंडक्टर. बघा एक इन्फानाइटली लॉन्ग कंडक्टिंग वायर आहे किंवा सिलेंड्रिकल कंडक्टर आहे. ओके, तर त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार आहे ॲट एनी डिस्टन्स, त्याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. ओके, मग बघा आता हे सपोज ही अशी एक इन्फानाइटली लॉन्ग ही एक कंडक्टिंग वायर आहे. ही अशी इन्फानाइटली लॉन्ग
कंडक्टिंग वायर आहे. बरं, या कंडक्टिंग वायरची ही जी रेडियस आहे, ही रेडियस कॅपिटल आर आहे. ओके. बरं, आता याच्यावर आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज ठरवायचं आहे. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज याच्यावर आपण चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करणार आहे. पण कसे? चार्ज पर युनिट लेंथ, म्हणजे पर युनिट लेंथ आपण इक्वल चार्ज ठेवणार आहेत. समजतंय का? त्याला म्हणतात लिनियर चार्ज डेन्सिटी, है ना. म्हणजे लॅम्बडा, लॅम्बडा म्हणजे काय बरं? लिनियर चार्ज डेन्सिटी. आता लिनियर चार्ज डेन्सिटीचा अर्थ काय झाला? चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ, जे की याच्यावर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केले. पर युनिट लेंथ चार्ज कसे डिस्ट्रीब्यूट केले? युनिफॉर्मली ऑन द सरफेस ऑफ दिस कंडक्टर, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केले. आले का लक्षात? याला म्हणतात लिनियर चार्ज लिनियर चार्ज डेन्सिटी. म्हणजे आता आपण काय पहिली स्टेप काय घेतली की चार्ज आपण कसे डिस्ट्रीब्यूट केलेत ते ठरवलं. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ इक्वली अलॉंग द लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर. ओके. त्यानंतर आता बघा, आपल्याला आता ही ॲक्सिस आहे. ओके. तर सपोज फ्रॉम दिस ॲक्सिस ह्या पॉईंट पीला, इथं एक पॉईंट पी आहे, हा एक पॉईंट पी आहे. सबने किया पक्का? तर और किसी के फर्स्ट डे नहीं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ह्या पॉईंटला आपल्याला फाइंड आउट करायची आहे. योर फर्स्ट डे. व्हाट्स योर नेम? मग आपण काय करणार? तनिष्का. एक गॉसियन सरफेस ड्रॉ करणार, एनक्लोज्ड गॉसियन सरफेस. सबको क्या करना है? ओके. आता आपण बघा, क्या करना होता है स्पेरिकल शेल होता, तर एनक्लोज गॉसियन सरफेस आपण ड्रॉ केला इन द फॉर्म ऑफ अगेन कॉन्सेंट्रिक स्पियर. बरोबर आहे का? इथं हा सिलेंड्रिकल शेप आहे, म्हणून आपण ड्रॉ करताना गॉसियन सरफेस सिलेंड्रिकल ड्रॉ करू. ओके. कारण त्याच्याने आपला डेरिवेशन लगेच इझिली डिराईव्ह करता येतं. मग आपण काय करू? असा एक गॉसियन सरफेस ड्रॉ करू ज्या गॉसियन सरफेसवर पॉईंट पी आला पाहिजे. पण तो गॉसियन सरफेस आपण ड्रॉ करतोय इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. बघा, हा अशा पद्धतीने इन द फॉर्म ऑफ गॉसियन सिलेंडर ड्रॉ केला. हा एनक्लोज्ड गॉसियन सरफेस आहे आणि हा इमॅजिनरी असतो बरं का. हा इमॅजिनरी, कंडक्टर रिअल आहे. हा सरफेस जो काढला कसा काढला आपण? इमॅजिनरी. आल्या का लक्षात? म्हणजे मी ॲज अ बॉडी आहे, पण मी काय इमेजिन केलं की मी एका एनक्लोज सरफेसमध्ये पूर्णपणे बंद आहे. तो नाही आहे, पण आपल्याला काय करायचं आहे? तो इमॅजिन करायचा आहे. तो हा आहे. अलग अलग असं काय केलं? कारण आपल्याला या सरफेसवर या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट, इथं जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची राहिली असती तेवढा आपण गॉसियन सिलेंडर काढला असता. सपोज हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटचं जे काही डिस्टन्स आहे इथनं, हे सपोज आर आहे. आलं का लक्षात? ओके. बरं, हे आर डिस्टन्स आहे. मग या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. मग आपण आता काय करणार? याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन, हे बघा, हा जो गॉसियन सरफेस आहे, गॉसियन सिलेंडर आहे, हा जो गॉसियन सिलेंडर आहे, याच्या प्रत्येक सरफेसला आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन काढायची आणि एरिया वेक्टर पण काढायचा. आता हा जो गॉसियन सिलेंडर आहे याला ॲक्च्युली 3 सरफेसेस आहेत. हे बघा, एक आहे कर्व सरफेस, दुसरा आहे टॉप सरफेस आणि चौथा आहे
बॉटम सरफेस. टॉप, बॉटम आणि कर सरफेस, अशा प्रत्येक सरफेसला आपल्याला काय काढायचं आहे, एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन. ओके. आता मी काय करतो, हा जो पॉईंट पी आहे त्याच्याभोवती एक स्मॉल सरफेस काढतो. हा स्मॉल सरफेस काय नाव वर दिलं आहे, त्याला आपण डी एस म्हणूया. स्मॉल सरफेस ड्रॉ केला डी एस. मग ह्या स्मॉल सरफेस डी एस ड्रॉ केला, याचा हा काय झाला बरं, एरिया. काय बरं बोला, काय हा एरिया वेक्टर, जो हमेशा या सरफेसला काय असतो, परपेंडिक्युलर. आणि आता इथनं बघा, ही पॉझिटिव्ह, आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज इथं, बरोबर आहे की नाही. इथनं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन काढली तर ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन अशी ती पुढे येणार आहे. हीच डायरेक्शन असणार आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची. इथं ही डायरेक्शन इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची आणि ही डायरेक्शन कसली बरं, एरिया वेक्टरची. समजलं का. बरं, मग आता यांच्यामधला अँगल किती आला सांगा रे, 0. चला, हा एक कर्व सरफेसबद्दल बघितला आपण. आता इथं हा टॉप सरफेस दिसतोय का तुम्हाला, हा टॉप सरफेस आहे. मग याचा जर एरिया ए असेल तर याचा एरिया वेक्टर डायरेक्ट काढू. इथं स्मॉल काढण्याची गरज नाही आहे, फक्त एरिया वेक्टर दाखवा आपण इथं. बघा, याला मी जर एरिया वेक्टर काढला तो एरिया वेक्टर असा येणार, समजतं आहे का. या टॉप सरफेसचा एरिया वेक्टर असा येणार आहे. बरं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन बघा, ही अशी येणार आहे, समजतं आहे का इथं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन. तसंच आपण बॉटम सरफेसला जर एरिया वेक्टर काढला तर एरिया वेक्टर असाच असणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. बघा, आपण काय केलं, गॉसियन सरफेसचा प्रत्येक सरफेसला एरिया वेक्टर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, एरिया वेक्टर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशा पद्धतीने प्रत्येक सरफेसला काढला. म्हणजे असं काय केलं आपण, आपल्याला प्रत्येक सरफेसच्या ओव्हर किती फ्लक्स तयार होतोय ते काढता येईल. आले का लक्षात. आता बघा, म्हणजे आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय, टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. या सरफेसचा प्लस या सरफेसचा प्लस या सरफेसचा टोटल फ्लक्स. ओके. बरं, आता राहिला हा जो सरफेस आहे, टॉप सरफेस किंवा बॉटम सरफेस, यांच्यातलं अँगल किती रे, इथं 90 डिग्री आहे. इथं किती बरं. बरं, मी जर टॉप आणि बॉटम सरफेसचा फ्लक्स काढला है ना, फ्लक्स थ्रू टॉप इज इक्वल्स टू फ्लक्स थ्रू बॉटम सरफेस. असं का रे, कारण एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेम आहे. काय लिहिणार फॉर्म्युला, वेक्टर ई डॉट ए, आणि ई डॉट ए काही किती बरं, ई ए कॉस. हां, आता कॉस थिटा इथे किती आहे, कॉस 90ची व्हॅल्यू किती किती, मग उत्तर काय येणार याचं. म्हणजे बघा, आता टॉप सरफेस थ्रू आणि बॉटम सरफेस थ्रू फ्लक्स प्रोड्यूस होत नाही, ओरिजिनेट होत नाही. येते का लक्षात. मग राहिला काय बघता आता, कर सरफेस. आता कर सरफेसपैकी फ्लक्स थ्रू डी एस किती येणार ते बघूया आपण, है ना. फ्लक्स थ्रू डी एस, फ्लक्स थ्रू डी एस किती आला, वेक्टर ई डॉट डी एस है ना, त्याला डी फाय म्हणूया, डी फाय वेक्टर ई डॉट डी एस. काय लिहिणार सांगा, ई डी एस कॉस 0, ई डी एस कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते 1, म्हणजे काय येणार इथे सांगा बरं, ई डी एस. समजलं का. मग आता थ्रू द कर्व सरफेस ऑफ स्मॉल, थ्रू द कर्व सरफेस ऑफ स्मॉल सरफेस डी एस, त्याच्या थ्रू फ्लक्स किती आला बरं, ई डी एस. तर टोटल फ्लक्स जर काढायचा असेल ओव्हर द गॉसियन सरफेस, हे 0 हे 0, पण याचं काय करावं लागेल माहिती का, इंटिग्रेशन करावं लागेल है ना. मग टोटल फ्लक्स ओव्हर द गॉसियन सिलेंडर
किती येणार माहिती आहे का? हे बघा, फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ EDS. इंटिग्रेशन ऑफ EDS. बाकी फ्लक्स थ्रू द टॉप सरफेस, फ्लक्स थ्रू द बॉटम सरफेस 0, तो नाही लिहिला तरी आता चालेल, आपल्याला समजलं आहे. हा काय बरं, फक्त फ्लक्स थ्रू द कर्व सरफेस आहे, परंतु आता हा फ्लक्स थ्रू ओव्हर ऑल सरफेस असणार आहे. आलं का लक्षात? बरं, मग आता आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला DS. आता इंटिग्रेशन ऑफ DS म्हणजे किती असणार आहे? इंटिग्रेशन ऑफ DS म्हणजे या कर्व सरफेसचा एरिया 2πr/s. आता इथं एक काम आता इथं एक काम करू. हा जेव्हा आपण गॉसियन सिलेंडर लिहितो ना, त्याची रेडियस स्मॉल r आणि त्याची लेंथ आपण काय घेऊन टाकू? L घेऊन टाकू. चालेल का? एच घेतलं तरी चालेल, L घेऊ आपण. मग काय येणार आता? हा कर्व सरफेस पूर्ण 2πr × L. म्हणजे बघा, आपण जर हा सरफेस इथून कापला सरळ गेला तर त्याची लेंथ येते 2πr आणि ही ब्रेड येते L, म्हणजे 2πr × L. मग काय येणार? याची व्हॅल्यू आपण काय टाकली? E × 2πr × L. म्हणजे हा झाला फ्लक्स. कॅल्क्युलेट केला आपण फ्लक्स. आलं का लक्षात? याला इक्वेशन नंबर 1 दिलं. बरं, आता गॉस थेरम काय सांगतो? गॉस थेरम सांगतो की टोटल फ्लक्स ओव्हर द एनक्लोज्ड सरफेस इज इक्वल्स टू नेट चार्जेस इन दिस गॉसियन सरफेस डिवाइडेड बाय परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस. है ना? गॉस थेरम काय सांगतो? अकॉर्डिंग टू गॉस थेरम, बघा, गॉस थेरम सांगतो की टोटल फ्लक्स ओव्हर दिस एनक्लोज्ड गॉसियन सरफेस इज इक्वल्स टू नेट चार्जेस एनक्लोज बाय दॅट सरफेस डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. बरोबर आहे? हा काय झाला? गॉस थेरम झाला. मग आता याच्या आतमध्ये नेट चार्जेस किती असेल बरं? कोण सांगतं मला? आता सांगा. याच्या आतमध्ये नेट चार्जेस किती असतील? कॅपिटल Q. इथं कुठे मेन्शन केलंय का कॅपिटल Qला? आपण नाही. आपण इथं लिनियर चार्ज डेन्सिटी दिलेली आहे. आता बोला, एवढ्या पार्ट ऑफ गॉसियन सिलेंडरमध्ये किती चार्जेस असतील? Q × एका युनिट लेंथला लॅम्बडा, तर L इतक्या लेंथला किती? लॅम्बडा × L. बरोबर आहे की नाही? म्हणजे असं समजा, एका युनिटला 4 कुलम दिले, एका युनिट लेंथला 4 कुलम दिले, है ना? जर 2 युनिट एवढी लेंथ असेल तर किती चार्ज असतील? 8. L असेल तर L × 8, सॉरी L × 4 जे काय असेल ते, किंवा लॅम्बडा × काय बरं? L. समजलं का? मग इथं काय येणार? Q नेट किती येणार? इथं Q नेट इज इक्वल्स टू लॅम्बडा L. समजलं का? लॅम्बडा L म्हणजे एका युनिट लेंथला लॅम्बडा, तर L इतक्या लेंथला किती? लॅम्बडा × L. म्हणजे हा नेट, हे नेट चार्ज समजलं पाहिजे. याच्यात नेट चार्ज किती आहे? एका युनिट लेंथला लॅम्बडा आहे, इंटू काय करणार बरं? L करणार, तर नेट चार्जेस आतमध्ये येणार. समजलं? ओके, काही डाऊट याच्यात? हे समजलं पाहिजे. मग इथं काय येणार? लॅम्बडा L / ε0. इक्वेशन नंबर किती बरं? 2. बोला, समजलं का आता? आहे आता आपण काय करणार? इक्वेशन 1ला आणि इक्वेशन 2ला काय करणार? इक्वेट करणार. मग आता जर इक्वेट केलं, इक्वेट जर केलं तर काय ते बघा, E 2πrL
इंटू इज इक्वल्स टू लॅमडा एल अपॉन ॲप्सिलॉन नॉट. एल एल काय झाला रे दोघं बाजूंचा कॅन्सल झाला. मग ई इक्वल्स टू काय आला बघा, ई इक्वल्स टू लॅमडा अपॉन 2 पाय ॲप्सिलॉन नॉट आर. बघा, दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स आर ॲट पॉईंट पी. याला जर आपण रिअरेंज केलं व्यवस्थित तर रिअरेंज केल्यानंतर याला आपण असं लिहू शकतो बरं का. याला जर रिअरेंज केलं तर बघा, हा फॉर्मॅट आहे, याला रिअरेंज करायचा 1/2 पाय ॲप्सिलॉन नॉट लॅमडा अपॉन आर असं लिहू शकतो. बरं, असा एक फॉर्मॅट लिहू शकतो. परंतु आपल्याला 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू डायरेक्टली माहीत असते. मग कॅल्क्युलेशन करताना आपण इथं 2ने डिवाईड करू, इथं 2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय लिहिता येईल, हाच फॉर्म्युला. आणि हा लक्षात ठेवायचा कधी आता, ई इक्वल्स टू 2ने मल्टिप्लाय केलं, इथं पण मल्टिप्लाय, डिनॉमिनेटर न्यूमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट 2 लॅमडा अपॉन आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. बघा, समजलं का? म्हणजे आपण काय काय स्टेप केली. पहिल्यांदा कोणता कंडक्टर दिलेला आहे, काय शेपचा दिलेला आहे तो दिलेला असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ज्या डिस्टन्सला फाइंड आउट करायची तो पॉईंट आपण लिहिला. आणि असा एक गॉसियन सरफेस ड्रॉ केला की तो गॉसियन सरफेस वरच हा पॉईंट पी असणार आहे. मग स्पेरिकल शेल असेल तर स्पियर ड्रॉ करा, सिलेंड्रिकल कंडक्टर असेल तर सिलेंडर ड्रॉ करा. ओके, आता आपण स्पेरिकल शेलला एकच डी एस घेतला कारण का प्रत्येक ठिकाणी तोच राहणार होता. पण इथं याला वेगवेगळे 3 सरफेसेस म्हणून आपण 3 सरफेसला वेगळा एरिया वेक्टर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढून घेतला. आणि आपल्याला टॉप आणि बॉटम सरफेसला फ्लक्स 0 का, कारण थीटा 90 डिग्री आहे. आणि इथं थ्रू द डी एस फ्लक्स किती आला, ई डी एस कॉस थीटा 0 म्हणजे कॉस 0 1 आला म्हणून ई डी एस. हा फक्त थ्रू दिस सरफेस आहे. मग ओव्हर द एन्क्लोज सरफेस काढायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ ई डी एस आणि टोटल फ्लक्स इंटिग्रेशन ऑफ ई डी एस प्लस 0 + 0 असं आलं, पण ते काय आपण लिहिलं नाही. ओके, इंटिग्रेशन ऑफ डी एस, डी एस म्हणजे संपूर्ण कर्वचा सरफेस एरिया, हा लिहिला आपण इक्वेशन 1. गॉस थेरमशी इक्वेट केलं. फक्त इथं एक स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, नेट चार्ज याच्या आतमध्ये किती आहे, लॅमडा इंटू एल. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपण हे डेरिव्हेशन डिराईव्ह केलेलं आहे. बरं, आता त्यांनी जर आपल्याला विचारलं की हा फॉर्म्युला सरफेस चार्ज डेन्सिटीमध्ये किती येणार आहे, सरफेस चार्ज डेन्सिटीमध्ये बरं का, सरफेस चार्ज डेन्सिटी तो आपण कोणत्या लेटरने डिनोट केलेला बरं, सरफेस चार्ज डेन्सिटी, हा सिग्मा. सिग्मा म्हणजे काय बरं, सरफेस चार्ज डेन्सिटी. बरं, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, सिग्मा इक्वल्स टू चार्ज अपॉन एरिया कोणाचा, ज्याच्यावर चार्ज आहे. मग कोणावर चार्ज आहे, कंडक्टरच्या सरफेसवर. म्हणजे इथं काय लिहिणार, एरिया ऑफ कंडक्टर, सरफेस एरिया. आता इथं अजून एक सरफेस एरिया ऑफ कंडक्टर, आलं का लक्षात? बरं, आता सरफेस एरिया ऑफ कंडक्टर. आता आपल्याला इथं जर डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर कसं लिहिणार बघा. आता आपल्याकडे नेट चार्जेस आहेत एवढ्या सरफेसवर, बघा इथून तर एवढ्या सरफेसवर चार्ज आहे आपल्याकडे, दिसला का तुम्हाला, किती चार्ज आहे, लॅमडा एल. मग या कंडक्टरचा सरफेसने आपल्याला डिवाइड करावं लागेल, समजतंय का सांगा. म्हणजे सिग्मा इज इक्वल्स टू नेट चार्ज. हा नेट चार्ज कुठे बरं, इनसाइड द गॉसियन सरफेस आहे, पण डिवायडेड बाय
हा जो सरफेस आहे की नाही, हा सरफेस तो आपल्याला डिवाइड करावा लागेल. मग सरफेस एरिया ऑफ कंडक्टर किती येणार तो? हे बघा, याचा रेडियस आपण किती घेतलेला आहे? कॅपिटल आर घेतलेला आहे. मग 2 पाय कॅपिटल आर इंटू काय बरं? एल, है ना. 2 पाय कॅपिटल आर इंटू काय बरं? एल. म्हणजे आपल्याला आता नेट चार्ज इथं किती टाकणार? नेट चार्ज लॅम्बडा एल टाकून देऊ, चालेल का? म्हणजे सिग्मा लॅम्बडा एल 2 पाय आर एल. एल एल काय झाला? मग लॅम्बडा किती आला? सिग्मा इंटू 2 पाय आर. मग ही व्हॅल्यू आपण इथं टाकली की सिग्माच्या टर्ममध्ये येणार, है ना. ही व्हॅल्यू आपण इथं टाकायची आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ सिग्मा काय येतं ते बघा बरं का. ई इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 2 इंटू सिग्मा 2 पाय आर डिवायडेड बाय काय झालं बरं? स्मॉल आर. तुम्ही जर बघितलं, हा म्हणजे बघा पाय पाय कॅन्सल झाला, हा 2 2 जा 4 आणि हा 4 काय झाला? कॅन्सल झाला. बघा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आला? सिग्मा कॅपिटल आर अपॉन एप्सिलॉन नॉट स्मॉल आर. दिस इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी. ही आहे इन टर्म्स ऑफ लिनियर चार्ज डेन्सिटी. आलं का लक्षात? ओके, याच्यात कोणाला काही डाऊट? समजलं? बरं, आता त्यांनी जर विचारलं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस किती, फक्त त्यावेळेस काय करायचं? स्मॉल आरला कॅपिटल आरने रिप्लेस करायचं. ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाईड ॲट अ पॉईंट पी आहे. पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर आपल्याला ऑन द सरफेस विचारली तर, ओके, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या ठिकाणी किती असणार आहे या पॉईंटला? तर हा जो आर आहे त्याला रिप्लेस करा बाय कॅपिटल आर. मग काय फॉर्म्युला येतो बघा. बघा काय फॉर्म्युला येतो? ई ऑन द सरफेस. मग ई ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? फक्त आर स्मॉल आर शुड बी रिप्लेस बाय कॅपिटल आर. बरोबर आहे का? मग इथं जर आपण कॅपिटल आर टाकला, ई इक्वल्स टू किती आला? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 2 लॅम्बडा आपण फक्त काय बरं? बरं, इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी लिहायचा. इथं स्मॉल आरच्या कॅपिटल आर लिहिला, कॅपिटल आर विल गेट कॅन्सल. हा एक पहिला फॉर्मॅट आला. दुसरा फॉर्मॅट बघा, ई इक्वल्स टू बघा सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. हा कॅपिटल आर आहेच, पण स्मॉल आरला रिप्लेस करू बाय कॅपिटल आर. आर आर विल गेट ई इक्वल्स टू किती आला? आलं का लक्षात? ओके. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कंडक्टरच्या आतमध्ये किती असेल बरं? 0. आलं का लक्षात? है ना. म्हणजे ई इनसाइड किती येतो? 0. कारण तेच आहे. काय बरं कारण? कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्ट नसतात, म्हणून काय झालं बरं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 आली. समजलं इथपर्यंत? ओके. बरं, पण आता आपल्याला केच्या स्वरूपात जर फॉर्म्युला पाहिजे इन टर्म्स ऑफ डायलेक्ट, हे आपण काय गृहीत धरलं? सर्व एअर आहे. पण जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के असेल, हा फॉर्म्युला असा लिहायचा. फक्त एप्सिलॉनला लागून काय लिहायचं रे? के. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट के 2 लॅम्बडा बाय. समजलं का? ओके. इथं काय लिहिणार बघा, इथं सुद्धा फॉर्म्युला कसा आहे? सिग्मा अपॉन काय लिहिणार?
ॲप्सलॉन नॉट के. ओके, इथं असेल तर काय लिहिणार 1/4 ॲप्सलॉन नॉट के 2 लॅम्बडा बाय आर. समजलं का सांगा. ओके, म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ड्यू टू द सिलेंड्रिकल वायर किंवा सिलेंड्रिकल कंडक्टर. समजलं का. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का. ओके, हां, जस्ट एकदा 1-2 मिनटं बघा. म्हणजे बघा म्हणण्यापेक्षा वाचा. काही डिफिकल्टी असेल तर मला सांगा, अदरवाईज आपण पुढे जाऊ. किंवा तुम्हाला वाटलं की मला फोटो तुमच्याकडे मोबाईल नसतात का तर जमा केला तर ना जाऊ द्या, मग असू द्या, आहे की नाही. मी PDF पाठवूनच देणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. रीड करा. काही डाऊट असेल तर विचारा मला. हां, इनवर्ड. पण कसं आहे, तुझं डायरेक्शन इनवर्ड दिलेली आहे तर प्लस मायनस घ्यायची गरजच नाही. आता हे बघ, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची तू डायरेक्शन देऊन टाकली इनवर्ड. आलं का लक्षात. ओके, मग परत आता ही आउटवर्ड डायरेक्शन आहे, दाखवलेली आहे आपण. सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट काय घेतलेला आहे किंवा हे घेतलेलं आहे. पण जर डायरेक्शन इनवर्ड असेल तर द्यायची गरजच नाही ना. डायरेक्ट इनवर्ड आहे, आपण डायरेक्ट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनवर्ड असं लिहू शकतो. हां, पण जर आपल्याला तिथं अगदी स्पेसिफिकली ऑप्शनमध्ये असेल मायनस साईन तर टाकू आपण, है ना. पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सांगितलेलं आहे इनवर्ड, आणि मग ऑप्शनमध्ये फक्त मॅग्नेट्यूड राहतील, है ना. म्हणजे बघा, याच्याच रिलेटेड किती फॉर्म्युला आपल्यासमोर आलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. प्रत्येक डेरिव्हेशनमधनं तुम्हाला 3-4 असे फॉर्म्युले नवीन नवीन निघणार आहेत. बरं, येस, चालायचं पुढे. ओके, बरं, आता याच्यातलं एक तिसरं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एक डेरिव्हेशन आहे ड्यू टू द इन्फानाईट प्लेन शीट. ओके, आता ड्यू टू द इन्फानाईट प्लेन शीटमुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा कसा फॉर्म्युला आहे ते आता आपण समजून घेऊ. पण तुम्ही आता एक ऑब्झर्व केलं असेल तर मागचं जे डेरिव्हेशन आहे ते ऑब्झर्व करा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेसचा फॉर्म्युला इथं हा आलेला, तिथं काय आलेला बघा बरं. तुमच्याकडे कालच्या नोट्समध्ये असेल तिथं पण असणार आहे. सिग्मा अपॉन, इथं काय आलं सिग्मा अपॉन. बरं, आता याचं आपल्याला काय लिहायचं याच्यासाठी की कंडक्टर कोणत्याही शेपचा असो त्याच्या सरफेसवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा हाच फॉर्म्युला. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर फॉर एनी शेप. मग तो सिलेंड्रिकल असू द्या, स्पेरिकल असू द्या, किंवा इथं एखादा वेडा वाकडा असेल आणि त्याच्यावर चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले असतील, सरफेस चार्ज डेन्सिटी हा फॉर्म्युला. आलं का लक्षात. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर फॉर एनी शेप इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट के. राहील लक्षात. ओके, बरं, आता आपण पुढचं बघूया.
infinite thin plane sheet, electric intensity due to infinite thin plane sheet. बरं, आता एक इन्फानाईट थिन प्लेन शीट आहे, म्हणजे आता आपलं हे कसं बोर्ड आहे की नाही, किंवा एखादा तुम्ही काय म्हणणार आता, तुम्ही तो जो काही सनमायका आहे त्याला बघितला आहे का असा, तो किती थिन असतो की नाही, तसा थिन, पण त्याची लेंथ ब्रेड इन्फानाईट. समजलं का? त्याला म्हणतात इन्फानाईट प्लेन थिन शीट. ओके, मग असं जे इन्फानाईट थिन प्लेन शीट आहे ते आपण काढूया. सपोज हे असं इन्फानाईट थिन प्लेन शीट आहे, इकडे घ्यावं लागेल आपल्याला. बरं थांबा. बरं, असं इन्फानाईट थिन प्लेन शीट आहे, इमॅजिन करा. अशा इन्फानाईट थिन प्लेन शीटवर आपण चार्जेस डिस्ट्रीब्यूट केले, चार्ज पर युनिट एरिया म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी है ना, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया डिस्ट्रीब्यूट केलं आपण युनिफॉर्मली ऑन द सरफेस ऑफ दिस इन्फानाईट थिन प्लेन शीट. आलं का लक्षात? हे इन्फानाईट थिन प्लेन शीट आहे. बरं, आता अशा इन्फानाईट थिन प्लेन शीटला आपल्याला काय करायचं आहे, इथं एक पॉईंट आहे, चला याला पी पॉईंट म्हणूया. या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. हे काय बरं, इथं आपण कसा चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, सिग्मा. सिग्मा म्हणजे काय, चार्ज पर युनिट एरिया म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, आणि आपल्याला ह्या पॉईंट पीला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. मग आपण इथनं सपोज हां या शीटपासनं हे अंतर एवढं आहे, सपोज इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. मग आपण काय केलं, याच्याच थिन प्लेन शीटच्याच आउटसाईडला म्हणजे त्या साईडला, इन्फानाईट थिन प्लेन शीटच्या दुसऱ्या साईडला त्याच डिस्टन्सवर आपण एक क्यू पॉईंट काढून घेतला. हा काय बरं, क्यू पॉईंट आहे. समजलं का? म्हणजे इथनं तो जितक्या डिस्टन्सवर आहे त्याच लाईनवर क्यू पण तेवढ्याच डिस्टन्सवर आहे. समजलं? ओके, आलं का लक्षात? म्हणजे तुमची आता जी काही एखादी पेज घेतलं, पेजच्या ह्या साईडला पी जितक्या अंतरावर तितक्याच क्यू पण त्या अंतरावर, असं दोन पॉईंट घेतले आपण, इक्वी डिस्टन्स पॉईंट. म्हणजे पी आणि क्यू कसे आहेत बरं, इक्वी डिस्टन्स पॉईंट ऑन द आयदर साईड ऑफ थिन प्लेन शीट अलॉंग द लाईन पी क्यू. एकच लाईन आहे. समजलं का? मग आता आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची ह्या पॉईंटला. मग आपण काय करणार, आता गॉसियन सरफेस ड्रॉ करणार. काय ड्रॉ करणार? मग गॉसियन सरफेस आपण ड्रॉ करणार इथं इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. आपण आता बघा ह्या चॅप्टरमध्ये दोनच शेप ड्रॉ केलेले आहेत, एक तर स्पेरिकल गॉसियन सरफेस ड्रॉ केलेला आहे किंवा सिलेंड्रिकल. ओके, इथेही आपण सिलेंड्रिकल ड्रॉ करू. बघा आता हा सपोज या सरफेसवर हा पॉईंट आहे, बरं. आता लक्षात घ्या, हा फ्रंटला आहे आणि एवढा हा काय बरं इकडनं हा बॅकला आहे.
एवढा इकडं फ्रंटला इथं पण काढू वाटलंच तर चला आपल्याला दिसेल. बरं, आलं का लक्षात? असा हा इकडनं पूर्ण असा एक एनक्लोज सरफेस आहे बरं का. हा मी डॉटेड काढला तो मागून दिसतोय म्हणून, तुम्ही एकदम एनक्लोज काढला तरी चालेल. एनक्लोज गॉसियन सिलेंडर ह्या बाजूला जितका आहे तेवढाच ह्या बाजूला आहे. ओके, आणि हा जो आहे याचा क्रॉस सेक्शन सपोज किती आहे माहिती आहे का? DS आहे. DS हा क्रॉस सेक्शन आहे, म्हणजे याचा पण क्रॉस सेक्शन किती रे मुलांना? DSच आहे. म्हणजे हा पण किती रे? DS. ओके, असा DS आहे. ओके, आणि हा इथं कोणता पॉईंट आहे? हा Q पॉईंट आहे, हा P पॉईंट आहे. समजलं का? असं तो गॉसियन सिलेंडर काढलेला आहे, एनक्लोज्ड आहे. याला म्हणूया गॉसियन सिलेंडर. बरं, आता या गॉसियन सिलेंडरला किती सरफेसेस? अगेन एक सरफेस अराउंड द पॉईंट P आहे, एक सरफेस अराउंड द पॉईंट Q आहे, आणि हा कर सरफेस आहे. तिघं सरफेसला आपण काय काढणार आहोत आता? आणि दुसरं एरिया वेक्टर. आपण 2 डायरेक्शन इथं काढणार आहे आता गॉसियन सरफेसच्या प्रत्येक सरफेसला. एक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि दुसरा एरिया वेक्टर. बघा आता जर कधी हा DS आहे, या DSचा हा जो आहे हा काय आला बरं? एरिया वेक्टर झाला. आणि इथं ही काय झाली बरं? डायरेक्शन बघा, इथना हा चार्ज आहे की नाही, इथनं आपण काढली लाईन, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची पण हीच डायरेक्शन राहणार आहे की नाही, है ना? दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ही डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची. तसंच इथं ही डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची, आणि तीच डायरेक्शन कसली असणार आहे? एरिया वेक्टरची. म्हणजे एरिया वेक्टर काय बरं इथं? DS. आता कर सरफेस बघा, हा कर सरफेस आहे. या कर सरफेसला हा मी काढला एरिया वेक्टर, आणि दिस इज द डायरेक्शन ऑफ. यांच्यातला अँगल किती? इथं किती? इथं किती? मग टोटल फ्लक्स किती असणार बघा? टोटल फ्लक्स अराउंड द पॉईंट P, फ्लक्स अराउंड द पॉईंट Q, अँड फ्लक्स ओव्हर द कर सरफेस. टोटल फ्लक्स असणार आहे बघा. आता टोटल फ्लक्स अराउंड द पॉईंट P प्लस फ्लक्स अराउंड द पॉईंट Q प्लस फ्लक्स ओव्हर द कर सरफेस. समजलं का? है ना? मग फ्लक्स अराउंड द पॉईंट P किती येणार? EDS cos 0, EDS cos 0 प्लस EDS cos 0, हां, प्लस याला काय लिहिणार? EA cos 90. समजलं? मग EDS cos 0 काय लिहिणार? EDS इंटू 1 प्लस EDS इंटू 1 प्लस काय बरं? EDS प्लस EDS, इक्वेशन नंबर 1. समजलं का टोटल फ्लक्स काय? आता पुढची काय स्टेप आहे बरं? अकॉर्डिंग टू गॉस थेरम. अकॉर्डिंग टू गॉस थेरम. बरं, गॉस थेरम काय सांगतो आपल्याला? टोटल फ्लक्स ओव्हर द एनक्लोज सरफेस इज इक्वल्स टू नेट चार्जेस एनक्लोज बाय दॅट सरफेस डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. बरं, मग आता मला सांगा, ह्या सरफेसवर, हा सरफेसवर किती चार्ज आहे सांगा बरं. आता एवढा सरफेस आहे ना,
त्या गॉसियन सिलेंडरमध्ये समजतंय का? सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू सरफेस चार्ज डेन्सिटी किती, एरिया किती, एरिया किती, ds. हा जेवढा तेवढाच आहे ना, है ना. मग याच्यामध्ये या सरफेसवर नेट चार्जेस किती आहेत, सिग्मा इंटू ds. बोला, समजलं का? इथे समजणं गरजेचं आहे. इथे लक्षात, कारण गॉसियन सिलेंडर एवढ्याच एरियाला त्याने कव्हर केलेलं आहे, समजतंय का? मग एवढ्या एरियावर चार्ज किती, चार्ज पर युनिट एरिया मल्टिप्लाय बाय दॅट एरिया, है ना. म्हणजे सरफेस डेन्सिटी इंटू ds म्हणजे काय लिहिणार सांगा बरं, सिग्मा ds अपॉन इक्वेशन नंबर किती बरं, 2. दोघांना काय करू आपण आता, इक्वेट करू. जर इक्वेट केलं 1 and 2 ला इक्वेट करू आपण, 2 eds इज इक्वल्स टू सिग्मा ds अपॉन एप्सिलॉन नॉट, ds विल गेट. मग E इक्वल्स टू काय फॉर्म्युला आला, सिग्मा अपॉन, आणि कोणतंही मीडियम असेल तर सिग्मा अपॉन एअर असेल तर के ची व्हॅल्यू काय टाकतो आपण, समजलं का मला सांगा. बघा, दिस इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी डिस्टन्स नियर द इन्फानाइट थिन प्लेन शीट. बरं, आपल्या दोघंही डेरिवेशनला डिस्टन्स आलं होतं, बरोबर आहे ना, आर आलं होतं की नाही. इथं आर कुठंच नाही आलं, आलं का आर. याचा अर्थ काय झालं ते समजून घ्या बरं का. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या प्लेन सरफेसवर जरी असेल तरी एवढाच फॉर्म्युला आहे त्याचा. हा पी पॉईंट इथं असेल तरी हाच फॉर्म्युला, हा पी पॉईंट इथं जरी असेल तरी हाच फॉर्म्युला आहे. असं का, कारण ही इन्फानाइट थिन प्लेन शीट आहे. आलं का लक्षात. इन्फानाइट थिन प्लेन शीट असल्या कारणाने, म्हणजे सपोज ही असं समजा की माझ्या मागची ही सर्व इन्फानाइट थिन प्लेन शीट आहे, ओके. त्या इन्फानाइट थिन प्लेन शीटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा हाच फॉर्म्युला, या पॉईंटला पण तोच फॉर्म्युला, किंवा आपण त्या विंडोच्या तिथं गेलो किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी डिस्टन्स लांब राहिलं तरी फॉर्म्युला काय बरं, सेम. म्हणून इन केस ऑफ इन्फानाइट थिन प्लेन शीट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इंडिपेंडंट ऑन द डिस्टन्स. MCQचा क्वेश्चन आहे. म्हणजे 4 ऑप्शन येतात. इन केस ऑफ इन्फानाइट थिन प्लेन शीट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डिपेंड ऑन, 4 ऑप्शन असतात. कोणते कोणते 4 ऑप्शन ते पहिले देतात, r⁻⁻1, दुसरा देतात r⁻3, तिसरा देतात r⁻, सपोज 0, आणि चौथा देतात काय, r. समजतंय का. r⁻0 म्हणजे काय बरं, 1. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज RS, म्हणजे इंडिपेंडंट ऑन रेडियस आहे, किंवा वर्डमध्ये राहू शकतं. आलं का लक्षात. पण वर्डमध्ये समजून जातं म्हणून ते अशा ट्रिक्स वापरतात, है ना. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू द इन्फानाइट प्लेन शीट इज प्रपोर्शनल टू, हे 4 ऑप्शन. मग त्याच्यापैकी हा करेक्ट ऑप्शन आहे. का बरं, इथं आर आलेलाच नाही आहे. आले का लक्षात. ओके, एकदा रीड करून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
बरं मी असं काढलेलं आहे. तुम्ही इन्फानाईट क्लीन शीट काढताना हे इथं थोडं शेप चांगला वाटायला पाहिजे म्हणून तुम्ही असं जरी काढलं, फक्त थोडंसं व्यवस्थित काढा की जेणेकरून ते छान वाटेल, आहे ना. आणि असं जरी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इन्फानाईट म्हणजे ते असंच काढायला पाहिजे असं काही नाही. इन्फानाईट म्हणजे प्लेन शीट म्हणजे त्याची लेंथ इन्फानाईट राहू शकते, हाईट इन्फानाईट राहू शकते. वाढली का? ठीक. बस. बरं आता इकडे लक्ष द्या मुलांनो. बघा आता आपण हे इन्फानाईट थिन प्लेन शीटबद्दल म्हणजे हे तिघं डेरिवेशनपैकी बऱ्याच वेळाच कोणतं तरी एक विचारलं जातं बरं का, है ना. ॲप्लिकेशन ऑफ गॉस थेरममध्ये 3 डेरिवेशन आहे. ओके. पण चौथं जे डेरिवेशन आपल्याला नाही आहे, पण कोणताही शीट असेल, कोणताही शीट नाही सॉरी कोणताही कंडक्टरचा शेप असेल. बघा कंडक्टरचा असा शेप आहे. सपोज हा कंडक्टर आहे, दिस इज कंडक्टर. या कंडक्टरवर आपण युनिफॉर्मली ह्या सरफेसवर चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि ते चार्जेस सरफेस चार्ज डेन्सिटी आहे, चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट एरिया ऑन दिस सरफेस. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट के. समजलं का? नेहमी लक्षात ठेवा. हां, ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर ऑफ एनी शेप. फक्त इन्फानाईट थिन प्लेन शीट असेल तर त्याचा फॉर्म्युला का आत्ताच लिहिला आपण. इन्फानाईट थिन प्लेन शीटचा काय बघितला आपण, हा इन्फानाईट थिन प्लेन शीटचा आहे आणि हा कोणत्या शेपचा कंडक्टर आहे त्याच्या सरफेसवर. आलं का लक्षात? आणि स्पेरिकल शेल असेल त्याचा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला ॲट अ डिस्टन्स आर. सिलेंड्रिकल कंडक्टिंग वायर असेल म्हणजे ही कंडक्टिंग वायर आहे. समजलं का? इन्फानाईट लॉंग आहे ते. ओके. आणि तिचा शेप सिलेंड्रिकल असतो म्हणून तुम्हाला सिलेंड्रिकल कंडक्टिंग वायर पण म्हणतील किंवा फक्त कंडक्टिंग वायर म्हणतील. ओके. बरं अशा पद्धतीने हे 2 किंवा 3 डेरिव्हेशन होते. आलं लक्षात? बरं आता आपण अजून एक डेरिव्हेशन बघूया किंवा न्यूमेरिकल्स आहे का रे इथं? आपण एक घेतलं होतं का न्यूमेरिकल? बरं बरं. बरं याच्यावर आपण एक न्यूमेरिकल घेऊया. बरं द लेंथ ऑफ a straight thin wire, length of straight thin wire is 2 meter, is 2 meter. It is uniformly charged. It is uniformly charged with a positive charge of
with a positive charge of three microcoulomb calculate first लिहा चार्ज डेन्सिटी ऑफ वायर. आता काय प्रश्न काय तिथं त्यांनी वर्ड वापरला आहे बरं का, चार्ज डेन्सिटी ऑफ वायर असं त्यांनी दिलेलं आहे, पण आपण ब्रॅकेटमध्ये आता समजण्यासाठी लिहून घ्या. लिनियर चार्ज डेन्सिटी लिहा. त्याने इथं सरफेस वर्ड वापरला नाही बरं का. सरफेस चार्ज डेन्सिटी विचारलं असतं तर काय लिहिलं असतं आपण, सिग्मा. चार्ज डेन्सिटी ऑफ वायर आहे म्हणजे काय ॲक्च्युली, हां लॅम्बडा. लिनियर चार्ज डेन्सिटी विचारलेली आहे. दुसरं सेकंड, द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी due to the wire यांनी डिस्टन्स दिलेले 1.5 मीटर, पण ॲक्च्युली 1.5 मीटर जर लिहिलं असतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय यायला पाहिजे होती, 0. आलं का लक्षात. पण त्यांनी ते सॉल्व केलेलं आहे. पण आता म्हणजे याच्यात हे मिस्टेक झालेली आहे बघा. त्यांनी काय म्हटलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू द वायर ऑफ अ पॉईंट 1.5 मीटर अवे फ्रॉम द सेंटर. बरं लिहा ॲज इट इज लिहा. काय लिहा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू द वायर ॲट अ पॉईंट 1.5 मीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ वायर. लिहिलं का. बरं, पण पुढचं लिहा, अजून तिसरा लिहा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू वायर at a point 3 meter away from the center of the wire. Okay. हां येईल का सॉल्व करता. हे बघा कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. हा बघा पहिल्यांदा तर तुम्हाला लिनियर चार्ज डेन्सिटीला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. हां पहिला फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे. काय विचारलेला आहे, लॅम्बडा इज इक्वल्स टू क्यू बाय एल. आणि हा दुसरा फॉर्म्युला वापरा. ओके हां करा बरं. येईल ना करता. सोपं आहे बघा.
किती आलं हां के इज इक्वल्स टू 1 घ्या. ओके 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 नेक्स्ट. हां बरं 1.5साठी किती आलं हां बरोबर आहे. बरं आल्या काय लक्षात. बरं आता इथं एक तुम्हाला पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. हे बघा आता आपण काय लिहिलेलं माहिती आहे का ई इनसाइड ई झिरो. आता ई केव्हा झिरो आहे आणि ई केव्हा झिरो नसणार आहे थोडंसं आपण बघूया. हे बघा आता जर कंडक्टिंग वायर आहे कंडक्टिंग वायर म्हटलं काय कंडक्टिंग वायर म्हणजे ही कंडक्टिंग वायर आहे. याच्यामधनं इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत. त्या केसमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आतमध्ये झिरो नसेल. काय सांगतोय बघा बरं का. ओके त्याच्यामुळे आपण एक काम करूया इथं हे बघा इथं हे झिरो येताना 2 पॉईंट आपण मेन्शन करू. इथं कुठे गेलं रे आपली पेन. हां बघा आपण 2 पॉईंट इथं मेन्शन करू. आता जर ई इनसाइड जर कंडक्टिंग वायर असेल मी इथं लिहितो कंडक्टिंग वायर तर नॉन झिरो आहे. कंडक्टिंग वायरच म्हणता येते का बरं. कंडक्टिंग वायर म्हणजे ॲक्च्युली याच्यामधनं इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत ते म्हणतात कंडक्टिंग वायर आहे. करंट फ्लो होतं याचा अर्थ. बरं जर कधी त्यांनी असं म्हटलं असेल फक्त सिलेंड्रिकल कंडक्टर आहे. काय म्हटलेले सिलेंड्रिकल कंडक्टर. हे बघा आता सिलेंड्रिकल कंडक्टर आहे आणि या सिलेंड्रिकल कंडक्टरवर चार्ज पर युनिट लेंथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉंग इट्स सरफेस. तर त्या केसमध्ये इथं हे चार्जेस कोणते आहेत माहिती आहे का हे स्टॅटिक चार्जेस आहेत याच्यावर. मग त्या केसमध्ये ई काय येणार बरं इथं झिरो. जसं आपण काय बघितलं ऑन द स्पेरिकल शेल ऑन द स्पेरिकल शेल चार्जेस वेअर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ते स्टॅटिक चार्ज होते. ते जर म्हणतायत कंडक्टिंग वायर आहे तर तिथं डायनामिक चार्जेस आहेत. ॲक्च्युली चार्ज काय होत आहेत बरं त्याच्यात फ्लो होत आहेत. इथं जर कधी आता पहिला आपण केस बघितली स्पेरिकल कंडक्टर आहे स्टॅटिक चार्जेस आहेत दे आर नॉट डायनामिक. किंवा त्यांनी जर म्हटलं सिलेंड्रिकल कंडक्टर सिलेंड्रिकल कंडक्टर म्हणतात म्हणजे ती कंडक्टिंग वायर नाही आहे. मग त्या केसमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झिरो असणार आहे. आलं का लक्षात. ओके हे 2 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे नेहमी. कंडक्टिंग वायरमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी का झिरो नसेल कारण इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत. आलं का लक्षात. ओके
बघा फरक बघा, कंडक्टिंग वायर, कंडक्टिंग है ना, म्हणजे त्याच्यातनं काय फ्लो होतोय बरं, हा इलेक्ट्रॉन फ्लो होतोय, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय, म्हणजे चार्जेस आर मुव्हिंग. चार्जर जर मूव्ह होत असेल तर त्या मग मग कोणताही कंडक्टर असो त्याच्यात जर चार्जेस मूव्ह होत असतील तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 नसणार. लक्षात घ्या. आपण हे कशाबद्दल बघतोय, फक्त स्टॅटिक चार्जेसबद्दल. म्हणून त्यांनी जर वर्ड वापरलेला आहे कंडक्टिंग वायर, आलं का लक्षात. आता ॲक्च्युली R = 1.5 मीटर आहे, पण आपल्याला कंडक्टिंग वायरची रेडियस किती दिलेली आहे, 2 मीटर दिलेली आहे. तो स्मॉल r कुठे आला बरं, इनसाइड आला. समजतंय का. पण तिथं आपण उत्तर काढलं, बरोबर आहे, तिथं 0 नाही आहे. पण त्यांनी जर विचारलं असतं, वेन द चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड ऑन द सरफेस ऑफ सिलेंड्रिकल कंडक्टर व्हॉट विल द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड, तर तेव्हा उत्तर काय असणार आहे, समजून घ्या. ओके, बरं. आलं मग तुम्हाला सर्वांना आलं उत्तर याचं, आले ना. बरं, आता आपण एक अजून याचं घ्या. इन्फिनाइट थिन शीटचं दिलेलं आहे का, कुठे रे, इट इज युनिफॉर्मली चार्ज. नाही नाही नाही, अरे हां, अरे त्यांनी आता परत बघा बरं, लेंथ ऑफ स्ट्रेट थिन वायर इट इज युनिफॉर्मली चार्ज विथ पॉझिटिव्ह चार्ज. नाही रे, हे बघा आता गंमत काय आहे, तो वायर इन्फानाइट लॉंग स्ट्रेट चार्ज वायर, स्ट्रेट चार्ज वायर आहे. बरं एक काम करा, हे बघा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक घेतोय, लक्षात घ्या बरं का. मग आपण आता याला असं समजू की काय, इथं हे स्टॅटिक चार्जेस आहे. पण आता आपण लिहिताना काय लिहिलं माहिती का, कंडक्टिंग वायर लिहिलेलं आहे ना. ही जर कंडक्टिंग वायर नसेल, हे बघा इन्फानाइटली लॉंग कंडक्टिंग वायर ऑन विच चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली, मग त्या केसमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण 0च घेणार. म्हणून इथं काय कन्फ्युजन केलेलं आहे त्यांनी सॉल्व केलेलं आहे, दिसतंय का तुम्हाला, टेक्स्टबुकमध्ये सॉल्व केलेलं आहे. E = λ2πε0/r आणि त्यांनी 1.798 हे आन्सर काढलेलं आहे, बरोबर आहे का. पण जर लेंथ ऑफ स्ट्रेट वायर इट इज युनिफॉर्मली चार्ज विथ अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम, म्हणजे सेकंडचं उत्तर काय लिहिणार तुम्ही, आता 0च लिहिणार. यांनी इथं चुकी केलेली, इथं टेक्स्टबुकमध्ये त्यांनी सॉल्व केलं आहे, बघितला का तुम्ही. अरे ऐक 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 बघा, परत ह्या प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. हे बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, याची द लेंथ ऑफ, अच्छा 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 अच्छा, लेंथ ऑफ वायर, सॉरी आता त्यांनी बरोबर दिलेलं आहे. लेंथ ऑफ ती 2 मीटर रेडियस नाही आहे, 2 मीटर काय बरं लेंथ आहे. मग बरोबर आहे, आता आलं का लक्षात. लेंथ काय बरं 2 मीटर आहे, म्हणून बरोबर आहे. पण आता इथं मी तुम्हाला तो जो फरक सांगितला ना, कंडक्टिंग वायर असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 नसते, पण स्टॅटिक चार्जेस डिस्ट्रीब्यूट असेल तर त्याच्यात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 असते. आल्या का लक्षात. इथं आता माझं काय कन्फ्युजन झालं, रेडियस 2 मीटर दिलेली आहे कोणाची, कंडक्टिंग वायरची, पण ती रेडियस नाही, ती काय दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. आलं का लक्षात. म्हणजे आपण तिघही उत्तर बरोबर आहेत आपले. आणि हा कन्सेप्ट मी जो सांगितला, कंडक्टिंग वायर असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्याच्या आतमध्ये 0 नसते. तर जर हे बघा कंडक्टिंग वायर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणारच आहे, त्याच्यामुळेच तर चार्जेस फ्लो होत आहेत.
पण जर कधी स्टॅटिक चार्जेस कंडक्टरच्या सरफेसवर असतील तर आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल? 0. समजलं का? हां, चला आता नेक्स्ट सम सॉल्व करा. किती वाढले आहेत आपल्याकडे? हां, एवढा सम घ्या. द चार्ज पर युनिट एरिया of a large flat sheet of charges 3 microcoulomb per meter square. Calculate the electric intensity at a point just near the surface of the sheet measured from its midpoint. हां, ओके. आता येईल ना सॉल्व करता? कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला? इन्फानाईट थिन प्लेन शीटचा. हे बघा, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. केची व्हॅल्यू 1 घ्या. ॲप्सिलॉन नॉट किती घेणार? 8.85 इंटू 10⁻⁻12 आणि करा सॉल्व आता. किती आला? हां, त्याचं युनिट काय येणार? येस, युनिट काय येणार मुलांना सांगा. न्यूटन पर कुलम. बघा, हे सर्वांनी सॉल्व करा बरं का.
हां बरं हां एक अजून सम लिहितात का ॲज अन होमवर्क लिहा ॲज अन होमवर्क हा लिहा बरं टेक्स्टबुकमधला सम आहे टू चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड -4q अँड 2q बरं कॅपिटल क्यू दिलेलं आहे बरं का -4 कॅपिटल क्यू आणि +2 कॅपिटल क्यू आर लोकेटेड ॲट द पॉईंट 2a, 0 and 5a, 0 respectively. What is the electric flux? Due to these charges through a sphere of radius 4a page number 213 through a sphere of radius 4a with its center at the origin. हां हे सॉल्व करा इलेक्ट्रिक फ्लक्स विचारलेला आहे थोडासा ग्राफ काढा आणि त्यानंतर डिसाईड करा आणि मग फ्लक्सचा फॉर्म्युला लिहा आलं का लक्षात ओके ह्या टेक्स्टबुकमधलं सम नंबर आहे 7 पेज नंबर 213 ओके